कोकण, एका बाजूला अथांग निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार सह्याद्रीची पर्वतरांग. निसर्गाचं रांगडं पण देखणं रूप. ज्या कोणी कोकण पाहिलाय त्या प्रत्येकाला वाटतं की अशा कोकणात असावं आपलंही एक टुमदार, कौलारू आणि चिरेबंदी घर. आणि अशा घराभोवती असावं एक अंगण. त्यात एखादा पारिजातक, एखादा चाफा, 3-4 जास्वंद, थोडीशी चांदणी, थोडासा अनंत, काही वेलीही असाव्यात. गजऱ्यासाठी जाई जुई मोगरा अन अबोलीही. अशा अंगणात असावा एक छोटासा परस. त्या परसात असाव्यात माठ, मुळा, आळू, आंबाडी, असलंच तर गवार, पावटा, भेंडी, काकडी. खूप नको, पण आपल्यापुरतं. आणि अशा अंगणामागे असावी एक छोटीशी वाडी, 5-50 झाडांची. आंबा, काजू, सुपारी, नारळ, आवळा, लिंबू, जायफळ, दालचिनी, मिरी. आत्ताच जर केली वाडीची लागवड आणि 8-10 वर्ष केलं संगोपन, तर नंतर ही वाडीतली बहरलेली झाडं देतील आपल्याला भरघोस उत्पन्न. तेही पुढची निदान 50 वर्ष. अशा घर अंगणवाडीला शेजारी हवा तसाच. म्हणूनच अशा वाड्यांचं असावं एक गाव. वाडी कोंड त्याचं नाव. वाडी कोंड, वाड्यांचं गाव.